बातमी राहुल गांधी यांच्या संदर्भात राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं। मात्र सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी आता राहुल गांधींना दिलासा मिळालाय। राहुल गांधी यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय। राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता राहुल गांधींना या प्रकरणी दिलासा मिळालाय। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राहुल गांधी यांनी सुनावणीला हजेरी सुद्धा लावली होती। तर पुढील सुनावणी ही 18 फेब्रुवारीला होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, जगदीश अगदी बरोबर आहे। खरं सत्य की सावरकर यांनी हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो पुण्यामध्ये दाखल केला होता आणि मागील काही दिवसांपासून कोर्टामध्ये जे आहे ती याबाबतची सुनावणी पार पडत होती आणि राहुल गांधी यांना कोर्टामध्ये हजर देखील राहण्यासाठी मागील काही सुनावणीच्या वेळेस सांगितलेलं होतं, परंतु राहुल गांधी यांच्याकडून या सुनावणीला हजर राहायला गेलं नव्हतं। त्यांनी जे आहे ते याबाबतची कुठलीही उपस्थिती जी आहे ती कोर्टामध्ये दर्शवली नव्हती। अखेर मागच्या तारखेला जे आहे ते अटक वॉरंट काढलं जाईल अशा प्रकारचं मत जे आहे ते कोर्टाने मांडलेलं होतं। त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष या सुनावणीला पुण्यामध्ये उपस्थित राहू शकत नाही अशा प्रकारचं मत मांडलं आणि आजच्या दिवशी तारखेदिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे ते राहुल गांधी पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर राहिलेले पाहायला मिळाले आणि त्यांना जो आहे तो पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आता जामीन दिलेला आहे। 18 फेब्रुवारीला याबाबतची पुढील सुनावणी जी आहे ती होणार आहे। त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये राहुल गांधींना कदाचित काही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे आहे ते उपस्थित राहावं लागू शकतं आणि त्याची तयारी देखील राहुल गांधींनी दर्शवली असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून जी आहे ती मिळते। त्यामुळे या प्रकरणाला जो आहे तो आता वेग येऊ शकतो, कारण काही दिवसांपासून सातत्याने जे आहे ते या कोर्टामधल्या सगळ्या सुनावणीकडे जे आहे ते लक्ष लागलेलं होतं, कारण का ज्या पद्धतीने सावरकरांचा अपमान केल्याचं मत सत्य की सावरकरांकडून मांडलं गेलं आणि याबाबत गुन्हा देखील जो आहे तो राहुल गांधींच्या विरोधामध्ये दाखल झालेला होता आणि त्यानंतर आता या सगळ्या कोर्टातल्या सुनावणीला वेगवान जे आहे ते हालचाली आलेल्या पाहायला मिळत आहेत। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।